आपल्यासोबत श्रमिक युनियनचे संस्थापक अध्यक्ष देविदासजी पंडागे आहेत. त्यांच्यासोबत आपण बोलूया आणि या आरोग्य शिबिराची माहिती घेऊया. साहेब, काय सांगाल, शिबिराचं आयोजन केलं बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने? तथागत भगवान गौतम बुद्धांची आज जयंती म्हणजे पौर्णिमा आहे, बुद्ध पौर्णिमा. आणि शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या आजच्या ह्या दिनानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. हेल्थ इज वेल्थ म्हणतात. प्रत्येक आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये सर्वसामान्य श्रमिक कष्टकरी जो वर्ग आहे तो आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, हेल्दी राहावं, हा यामागचा उद्देश. सामाजिक जो उपक्रम तास तुम्ही केला आहे, एक कामगार युनियन म्हणून अजून कुठलं स्वरूपाचं काम चालतं तुमच्या युनियन? कामगार युनियन म्हणजे श्रमिक कष्टकरी जो वर्ग आहे आणि त्यातही प्रामुख्याने जो असंघटित आहे, म्हणजे जो सरकारी कर्मचारी नाही, खाजगी क्षेत्रात जो कार्यरत आहे, जो सॅलरी पर्सन आहे परंतु खाजगी क्षेत्रात आहे, तर अजून जो ज्याचा हातावर पोट आहे, म्हणजे रोज कमवेल रोज खाईल, जसं रिक्षावाले असतील, छोटे मोठे काम करणारे लोक असतील, ह्या असंघटित वर्गांच्या प्रश्नांवर श्रमिक राज संघटना काम करते. सर, मुंबईपुरतीच आपली कामगार युनियन मर्यादित आहे की अजून? श्रमिक राज कामगार संघटना आणि सोबत जन आंदोलन आहे. तर कामगार संघटना आणि जन आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्रातील 11 जिल्हे आहेत, तिथे संघटना खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते. सर, आज जो आपला आरोग्य शिबिर राबवलं आहे, तुमच्या गोरेगाव युनिटच्या जे सभासद आहेत कशा प्रकारे सहकार्य लाभले, काय भावना आहेत त्यांच्याबद्दल? श्रमिक राज संघटनेचा मेन उद्देश श्रमिकांच्या प्रश्नावर काम करत असताना त्यांच्या आरोग्याशीही संबंधित उपक्रम राबवणं. त्यातूनच आजचं आरोग्य शिबिर आयोजन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका गोरेगाव वाहतूक विभाग जे आहे, आमचे श्रमिक राजची टीम, त्यांनी फार मोठं योगदान दिलं आहे. त्यात निरीक्षक आहे सतीशजी रुपवते, उपाध्यक्ष आहेत अतुलजी माने आणि फुलमिया सय्यद, आमचे उत्तम मुनेश्वर, ही सगळी मंडळी जी गोरेगावची आहे यांनी फार मोठं याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि हे शिबिर यशस्वी करून दाखवलं. तुम्ही काय सांगाल या शिबिराबद्दल? तुम्हाला काय वाटतं? मी गेल्या अनेक वर्षापासून बघतो आहे की श्रमिक राज नावाची जी त्यांचं युनियन आहे, कामगार युनियन आहे, त्या युनियनच्या माध्यमातून असे कार्यक्रम भरपूर ठिकाणी गावाखेड्यात पण घेत असतात. मोठ्या प्रमाणावरती आयुर्वेदिक औषधांचं जे औषधं म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला आज आवाच्या सवा भावाने मिळतात, त्यांच्याकडे रिजनेबल औषधं मिळतात आणि चेकअपचे तुम्ही ते चार्जेस घेत नाहीत. बॉडी चेकअप असेल त्याचे पैशाचे चार्जेस वगैरे घेत नाहीत. त्याच्यानंतर सतीश रुपवते साहेब आहे, त्यांचं मार्गदर्शन असतं प्रत्येक प्रोग्रामला. रुपवते साहेब आहे, सतीश रुपवते, त्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं की कार्यक्रम कसा झाला पाहिजे, लोक कशी आली पाहिजे. आता दुपार झालेली आहे, पण आम्ही बघतो आता तुम्ही जरा उशिरा आला न्यूजचे लोक. सकाळपासून एवढे इथे गर्दी होती की लोक एवढा रिस्पॉन्स आहे आणि आज ह्या निमित्ताने लोकांची गर्दी होती की आज तथागत गौतम बुद्ध म्हणजे आज त्यांचे बुद्ध पौर्णिमा आहे. खूप मोठा दिवस आहे आणि अशा शुभदिनी ज्यांनी एवढा असा कार्यक्रम राबवला आहे त्याच्याबद्दल मी यांचे खूप धन्यवाद मानतो की असे कार्यक्रम होत राहिले पाहिजे आणि हे लोकांपर्यंत असे कार्यक्रम पोचले पाहिजे अशी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही काय सांगाल? तुम्ही या शिबिराचा लाभ घेतला का? मी मोतीलाल नगर रहिवासी विकास संघाचा अध्यक्ष आहे. हा जो बुद्ध विहारावर आज कार्यक्रम आजच्या शुभदिनी झाला, बुद्ध जयंतीनिमित्त, तो खूपच चांगल्या रीतीने झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो एका युनियनच्या मार्फत, श्रमिक राज युनियनच्या मार्फत झाला, पंडागळे साहेब आहेत, रुपवते साहेब आहेत, यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडला, तो खूप सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये जे वयस्कर लोकांना, वयाच्या 60व्या वर्षाच्या लोकांना इथे फ्रीमध्ये चेकअप होतं आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे सकाळपासून इथे भरपूर गर्दी होती आणि त्याचा भरपूर लोक इकडचे रहिवासी लाभ घेत आहेत. मी श्रमिक राज आणि पंडांगळे साहेब आणि रुपवते साहेबांचं आभार मानेल इकडच्या रहिवाशांतर्फे. या परिसरातले स्थानिक श्रीधर शेलार साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घ्या की कशा प्रकारे जे आरोग्य शिबिर राबवलं गेलं.
शेलार साहेब काय सांगाल आजच्या शिबिराबद्दल? सर्वप्रथम आज भगवान गौतम बुद्धांची 2785वी जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून लोकांना करतो. कारण आज माणसाला आपलं आयुष्य जगण्याकरता तो जास्तीत जास्त जगला पाहिजे असं त्याला वाटत असतं. परंतु जे आपण अन्न खातो आहे ते हायब्रिड अन्न आहे आणि यामुळे अनेक प्रकारचे रोग आजार माणसामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि तरुण असो किंवा वयोवृद्ध त्याला या सगळ्या हायब्रिड जेवणाचा आणि अन्नाचा खूप मोठा त्रास होत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो.